हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। हिंगोली शहरामध्ये या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या पूर परिस्थितीची भीषणता मी तुम्हाला एबीपी माझावर दाखवणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मी हिंगोली शहरातील रेल्वे ब्रिज परिसरामध्ये आहे आणि स्कूल व्हॅन कशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत बघू शकता। जवळपास अर्ध्याहून अधिक स्कूल व्हॅन या पूर परिस्थितीमध्ये या पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत। आपण बघू शकता दूर दूर पर्यंत पाणीच पाहायला मिळतंय आणि अनेकांच्या घरात, अनेकांच्या दुकानमध्ये, मार्केटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हे पाणी शिरलेलं आहे। तर केमिस्ट भवन या ठिकाणचं हे केमिस्ट भवन आहे। या ठिकाणची अवस्था बघा, अक्षरशः कंपाऊंड वॉल ओलांडून पाणी जे आहे या केमिस्ट भवन मध्ये शिरत आहे। हा या ठिकाणचा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरामध्ये हे पाणी शिरले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकंदरीत हिंगोली शहराची जर आढावा घ्यायचा झाला तर हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरानगर यासह अनेक भागामध्ये जे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची जे ते दानादान झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये संसार उपयोगी साहित्य, घरातील जे काही सामान आहे ते पूर्णपणे या पावसामुळे भिजलेलं आहे आणि नागरिक जे ते त्रस्त झाले आहेत। जिल्हा प्रशासनाकडनं या नागरिकांना कुठे स्थलांतरित करावं लागतं का याचा सुद्धा आढावा घेतला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।